नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे की नवगुरुवारची पूजा कशी मांडायची, त्यासाठी काय काय साहित्य लागतं. एकदम कमी सामान असतानाही तुम्ही नवगुरुवारची पूजा मांडू शकता. तर काही ठिकाणी केंद्रामध्ये वेगळी पद्धत असते, परत मठात वेगळी पद्धत असते. तुमच्या इकडे ज्या पद्धतीने पूजा मांडण्याची माहिती दिली जाते त्या पद्धतीने तुम्ही पूजा मांडू शकता. तर माझ्याकडे जे पुस्तक होतं त्या पुस्तकात जशी माहिती होती तशा पद्धतीने मी पूजा मांडलेली आहे. तर पूजेसाठी काय काय साहित्य लागतं त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे नवगुरुवारचे व्रत एकदम साधे आणि सोप्या पद्धतीचे आहे. तर त्यासाठी तुम्हाला अगोदर तुमच्याकडे चौरंग किंवा पाट असेल तर ते स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे. जर तुमच्या इकडे शेणाने सारवण्याची जागा असेल तर मग तुम्ही शेणाने पण सारवून घेऊ शकता. तर माझ्याकडे एक पाट होता, तर मी पाट घेतलाय. त्याच्यावर पिवळं वस्त्र अंतरलेप तुमच्याकडे भगव्या कलरचं असेल तरी ते तुम्ही घेऊ शकता. आणि ही वडाची पानं आहेत. माझ्याकडे फोटो लहान होता त्यामुळे मी 2च वडाची पानं ठेवलेत. तुमचा मोठा फोटो असेल तर तुम्ही 5 ठेवू शकता. 5 पानं एकदम ठेवल्यानंतर त्याच्या पुढं फोटोच्या पुढं एक ठेवले मी, कारण तिथे स्वामींची मूर्ती आहे माझ्याकडे, तर ती मूर्ती ठेवायची आहे. त्यामुळं मग वडाच्या पानाच्या वर स्वामींच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. तर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही फोटोही ठेवू शकता. मग फोटोच्या खाली 5 अशी एकदम आडवी पाने लावायची आहेत. त्यानंतर मग स्वामींचा अभिषेक केला मी. अभिषेक वगैरे करून मग स्वामींना जे पिवळ्या कलरचं वस्त्र घातलं आणि माझ्याकडे ही नात तर आहे, केशरचं अष्टगंध आहे. तर ते मग मी स्वामींना लावलं आणि स्वामींच्या फोटोला पण लावलं. त्यानंतर उजव्या बाजूला स्वामींच्या डाव्या हाताला आणि म्हणजे आपल्या उजव्या बाजूला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि तिथे म्हणजे गणपतीची स्थापना म्हणून तिथे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यानंतर विड्याची 2 पानं ठेवायची. त्यानंतर एक सुपारी ठेवायची गणपतीची स्थापना म्हणून. सुपारीवर तांदूळ, हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर कोणतीही पूजा असो, गणपतीची स्थापना झाल्याशिवाय ती पूजा पूर्ण होत नाही असे म्हणतात. त्यामुळं गणपतीची स्थापना झालीच पाहिजे. त्यानंतर मग मी 5 विड्याची पानं घेतली, ती पूर्ण एका लाईनीत लावली आणि त्याच्यावर खारीक, खोप आणि 1 रुपयाचं नाणं, हळकुंड हे अशा प्रकारे सगळं मांडून घेतलं. त्यानंतर मग एक नारळ घ्यायचे आणि नारळ ताटात ठेवायचे. नारळाला हळदी कुंकू व्हायचं आणि अक्षदा पण व्हायच्या आणि तो नारळ स्वामींच्या म्हणजे फोटोच्या उजव्या हाताला ठेवायचा आहे. म्हणजे आपल्या डाव्या हाताला आपण ज्यावेळेस फोटो पुढं मूर्ती पुढं बसू ना पूजेपुढं, आपल्या डाव्या हाताला आला पाहिजे, मग स्वामींच्या उजव्या हाताला. तर अशा प्रकारे त्या नारळाची स्थापना करायची. प्रत्येक गुरुवारी हाच नारळ ठेवायचा, तो नारळ फोडायचा नाहीये. कारण मग नारळ जर खराब झाला तर मग तुम्ही नारळ बदलू शकता. त्यानंतर अशा प्रकारे मग जर तुमच्याकडं फळ असेल, सफरचंद असेल, केळी असेल किंवा काहीच नसेल तर पिवळा रवा तुम्ही बनवू शकता आणि फळ ठेवताना स्वामींच्या उजव्या बाजूला ठेवायचे. त्यामुळं माझ्याकडे केळी आणि एक सफरचंद होतं म्हणून मी केळी आणि सफरचंद ठेवलेत. त्यानंतर मग स्वामींसाठी पाणी म्हणून पाण्याचा एक चंबू भरून ठेवलेला आहे आणि एक घंटा ठेवायचा असतो स्वामींच्या फोटो पुढं. अशा प्रकारे मग पूजा मांडून झाली आहे. तर मग दिवा लावला, दिवा उजव्या हाताला ठेवायचा, अगरबत्ती झालं. मग तुम्ही संकल्प करायचा आहे. हातात तांदूळ घ्यायचे, तांदळात हळदी कुंकू फूल ठेवायचे आणि तुम्ही ज्यासाठी हे पारायण करणार आहात नवगुरुवारचं, तो तुमचं काही घरातली कामं असतील किंवा शाळेबद्दल असन किंवा नोकरीबद्दल असन, त्यासाठी मग तो संकल्प बोलायचा आहे आणि मग ते हातातलं ताटातल्या पाण्यात सोडून द्यायचं आहे आणि मग ते पाणी तुम्ही तुळशीच्या कुंडीमध्ये टाकू शकता. कारण देवपूजा झाल्यानंतर आपण देवपूजेचं पण देव दिलं पण पाणी
ते तुळशीमध्येच टाकतो. त्यामुळे हे पाणी संकल्प केलेलं पण तुळशीमध्येच टाकू शकता. तर अशा प्रकारे पूजा मांडून झालेली आहे. तर जेवढी माझ्याकडे फुले पिवळ्या प्रकारची भेटली किंवा पांढरी असतील, ती फुले मी ठेवलेत स्वामींला, नारळाला, सगळ्या ठिकाणी फुलं ठेवलेत. तुमच्याकडे जेवढं सामान असेल तेवढ्या सामानात तुम्ही हे पूजा मांडू शकता. त्यासाठी फक्त एवढंच आहे की तुम्ही किती मनाभावाने करता, हे स्वामींना सगळ्यात जास्त आवडतं. तर मग सुख, शांती, समृद्धी आणि ह्यासाठी हे सर्व मनोकामना पूर्ण करणारे श्री स्वामींचे हे 9 गुरुवारचे व्रत आहे. आपल्याकडून स्वामींची जेवढी सेवा करता येईल तेवढी आपण करूयात. 9 गुरुवार किंवा 11 गुरुवार किंवा गुरुचरित्र, श्री स्वामी चरित्र सारामृत अशा भरपूर पोथ्या आहेत की त्यामुळं स्वामींची भरपूर सेवा करता येते. स्वामींना सगळ्यात जास्त हे आवडतं की आपण किती मनोभावे सेवा करू. तर पूजा मांडून झाल्यानंतर मग जे पुस्तक आहे ना, त्यामध्ये 3 अध्याय असतात. त्यातले 3 अध्याय वाचन करून मग स्वामींची आरती केली. आरती झाल्यानंतर मग स्वामींच्या नावाचा जप केला, तारक मंत्र म्हटले आणि मग त्यानंतर दिवसभर उपवास करायचा आणि आपल्याला जसं जमन तसं फलाहार खायचा किंवा उपवासाचे पदार्थ खायचे आणि संध्याकाळी उपवास सोडायचा. तर अशा प्रकारे स्वामींच्या 9 गुरुवारची पूजा कशी मांडायची. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.